नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मस्त असं आपण घरात भाजी काही नसेल ना तेव्हा काय बनवायचा प्रश्न असतो ना, त्यासाठी आपण बनवणार आहोत मस्त अशी पापड चटणी म्हणा किंवा पापड चुरमाही बोलला जातो. तुमच्याकडे काय बोलतात नक्की सांगा. आता इथे मी बघा घरगुती पापड घेतलेले आहेत. हे घरीच बनवले आहेत. मस्त असे ते छान तळून घ्यायचे आहेत पहिले पापड. तुम्हाला किती बनवायचे आहे त्याच्यानुसार तुम्ही क्वांटिटी आपण पापडाची ठरवायची. आता हे पापड मोठे आहेत ना, मी 3 ते 4 पापड घेते, तेवढे बस होतात. कारण का ही चटणी वगैरे बनवून ना ठेवू शकत नाही आपण. ती नंतर एकदमच नरम झाली की एवढी मजा नाही येत. बनवल्या बनवल्या खायचीच मजा असते. इथे बघा मी मोठे मोठे 3 ते 4 पापड घेतलेले आहेत. आता एक बाउल घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आता हे पापडाचा पूर्ण चुरा करून घ्यायचा आहे. मस्त जेवढे तोडता येईल तेवढे तोडा. एकदम बारीकही नाही, म्हणजे अगदी भुगा व्हायला पाहिजे असं नाही. थोडेसे त्याचे छोटे छोटे तुकडे व्हायला पाहिजे ना, तेवढेच फक्त आपण हे करायचे आहेत. तशा पद्धतीने आपण याचा चुरमा करून घ्यायचा आहे पापडाचा. आता हे घरगुती पापडाचं केलं आहे. याच्याऐवजी तुम्ही कोणतेही लिज्जत पापड वगैरे बाहेरचे जे आपण विकत आणतो ना त्याचाही बनवू शकता. किती सिंपल रेसिपी आहे ना, की जेव्हा आपल्या घरात खरंच भाजी काहीच नसेल आणलेली आणि जायचाही कंटाळा येतो ना, तेव्हा अशा पद्धतीने आपण बनवून घेऊ शकतो. आता मी सगळ्या पापडाचा चुरा करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये टाकलेला आहे लाल तिखट. तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा, कारण का तुम्हाला किती लागतं त्याच्यानुसारच आपण टाकायचं आहे. थोडीशी हळद टाकलेली आहे चिमूटभर एवढी. त्याच्यानंतर चाट मसाला टाकलेला आहे थोडासा. थोडंसं मीठ टाकलेलं आहे. मस्त चटपटीत फ्लेवर येतात त्याचे. आणि त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे मस्त असा. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो. जेवढं बारीक चिरायचं तेवढं मस्त छान चिरून घेऊ शकता. आणि मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि छान मिक्स करायची आहे. झालं की नाही. किती झटपट होणारी रेसिपी आहे बघा. जास्त काही मेहनतही लागत नाही आणि इझी आहे, पटकन होते आणि खायला पण तितकीच टेस्टी लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा तरी. मी ही फर्स्ट टाईमच केली. मला फक्त माहिती होतं खातात असं, पण मी कधी केलं नव्हतं. पण मी फर्स्ट टाईम केली तर इतकी भारी वाटली ना, की आपण परत परत करून नक्कीच खावीशी वाटते. आणि घरात भाज्या असल्या तरी आपण अशा पद्धतीने नक्कीच बनवून खाऊ शकतो. आता हे तयार झालेलं आहे. आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढूया. मस्त हे तुम्ही चपाती भाकरी व कशाही बरोबर एन्जॉय करता येईल असं आहे. आता मस्त पहिले आपण पापडाची चटणी म्हणा किंवा पापडाचा चुरमा म्हणा तो पहिले सर्व करूया. त्याचबरोबर खायला चपाती. भाकरीबरोबर तर चांगली लागेलच, पण चपातीबरोबर मला तरी खूप आवडली चपातीबरोबर खायला. याच्याबरोबर बाकी काहीच गरज नाही. इतकं भारी वाटतं ना खायला. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटलं हा चपातीचा चुरमा पापडाचा चुरमा पापडाची चटणी. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ. आय होप तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटू आपण एक नवीन रेसिपी घेऊन एका नवीन व्हिडिओमध्ये.